पुन्हा एकदा अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। सुवर्ण क्षण हे शतभाग्याचे, सुवर्ण क्षण हे शतभाग्याचे, आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे स्नेहाचे आणि प्रेमाचे। सज्जनांच्या स्वागताला स्वजन हा आला, सज्जनांच्या स्वागताला स्वजन हा आला। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम बोला, स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम बोला। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी विनंती करतोय आजचे व्याख्याते आणि प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीचा तेजोमय दीप आपल्या शुभास्ते प्रज्वलित करावा। सर्वांनी मान्यवर व्याख्याते प्रमुख पाहुणे यांना विनंती आहे आपण दीप प्रज्वलन होत असताना मी विनंती करतोय माननीय उत्तम गावडे तात्या, माजी लोकनियुक्त सरपंच माननीय मदन बांडे आप्पा, माननीय श्री सुरेश पवार, माननीय श्री विकास बामणे, माननीय श्री वैभव शेंडगे आणि पत्रकार माननीय श्री अभिजित शेळके, तरुण भारत सकाळ, माननीय श्री अमोल पवार या सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करतोय भारतीय संस्कृतीचा तेजोमय दीप या ठिकाणी प्रज्वलित होतो आहे। आपण या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहावं। संतोष माननीय श्री संतोष मुगदुम आष्टा यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी या मंचावरती उपस्थित व्हावं। ज्योतीने लावू ज्योती अंधार हरवण्यासाठी, ज्योतीने लावू ज्योती अंधार हरवण्यासाठी, ज्योतीने लावू ज्योती मार्ग उजळण्यासाठी। अस्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युत्मा अमृतगमय। अर्थात असत्याकडून सत्याकडं, अंधारातून प्रकाशाकडं आणि मृत्याकडून अमरत्वाकडं नेणारा हा तेजोमय भारतीय संस्कृतीचा दीप या ठिकाणी प्रज्वलित होतोय। सर्व सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आजचा तिसरा पुष्प याचा आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ होतोय दीप प्रज्वलन करून। आणि याचप्रमाणे मी विनंती करतोय महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करावं। महाराष्ट्र महान राष्ट्र, रखवांच्या तलवारीला सौंदर्याचा तेज येतं तो हा महाराष्ट्र। सह्याद्रीच्या बुलंद कड्यांचे हुंकार लाभलेला महाराष्ट्र, हिरव्यागार वनराईत नटलेला काळा कभिन्न कातळाचा राखट, कणकर आणि तितकाच कोमल कनवाळू महाराष्ट्र। याच महाराष्ट्राच्या पवित्र मातीत सामान्य माणसांना एकत्र करून स्वराज्याचं, स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग पेटवून ज्यांनी असामान्य इतिहास घडवला, या मातीच्या कणाकणात माणसांच्या मनामनात स्वाभिमान पेरला। लढवय्या मावळ्यांना मातीसाठी लढायला, मातीसाठी जगायला आणि प्रसंगी मातीसाठी मरायला शिकवलं। जिगरबाज मावळ्यांच्या साथीनं सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुसीत 18 पगड जातींचं, गोर गरिबांचं, दीन दुबळ्यांचं, शेतकऱ्यांचं, शेत मजुरांचं, कष्टकऱ्यांचं, सर्वसामान्य रयतेचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। ते स्वराज्य संस्थापक, सामाजिक लोकशाहीचे प्रणेते, पुरोगामी विचारांचे उद्गाते, अष्टपैलू, अष्टावधानी, रणधुरंदर, महापराक्रमी, परमप्रतापी, जिद्दी, मुत्सद्दी, निर्भीड, थोर सेनानी, प्रजाहित दक्ष, प्रजावत्सल, परधर्म सहिष्णु, चारित्र्य संपन्न, न्यायप्रिय, प्रयत्नवादी, विवेकवादी, विज्ञाननिष्ठ, प्रतिभा संपन्न, संभाषण चतुर, बहुभाषिक, शस्त्रानुशास्त्र पारंगत, शककर्ते, कुळवाडी भूषण, प्रौढ प्रताप धुरंधर, क्षत्रिय कुलावंतस, सिंहासनाधीश्वर, महाराधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की। जरा आवाज यायला पाहिजे ना, शिगावकरांचा आवाज असा नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धन्यवाद आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना। यानंतर मी विनंती करतोय आपण सर्व सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय।
या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री पी.व्ही. पाटील सर यांचं स्वागत मी विनंती करतोय शरद चव्हाण यांना आपण त्यांचं स्वागत करावं। माजी प्राचार्य माननीय पी.व्ही. पाटील सर यांचं स्वागत श्री शरद चव्हाण महावितरण सांगली यांना विनंती आहे। 3 दिवसीय या व्याख्यानमालेचे स्वागताध्यक्ष यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आदरणीय सन्माननीय श्री निशिकांतजी भोसले पाटील दादा संस्थापक प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरून इस्लामपूर आणि जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष सांगली जिल्हा आदरणीय दादांचं या ठिकाणी स्वागत होतंय। मी विनंती करतो माननीय माजी प्राचार्य अध्यक्ष यांना पी.व्ही. पाटील सरांना विनंती करतोय आपण त्यांचं स्नेहाचं प्रतीक असलेलं प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि मायेची पांघरण असलेली ही शाल त्यांना परिधान करून आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करावं। आदरणीय निशिकांतजी दादा यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। स्वागताध्यक्ष माननीय श्री पी.व्ही. पाटील सर हे त्यांचं स्वागत करतायत। दादांचं अनमोल मार्गदर्शन अभिनव प्रतिष्ठानला नेहमी असतं आणि दादांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनातून अनेक कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतात। आदरणीय दादांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। यानंतर ज्यांच्या व्याख्यानाचा आपल्याला आज लाभ मिळणार आहे ते कीर्तनकार व्याख्याते माननीय श्री सुसेन महाराज नाईकवाडे यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। मी विनंती करतो माननीय श्री अमोल चव्हाण कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर पोलीसमध्ये ते कार्यरत आहेत। माननीय श्री अमोल चव्हाण त्यांच्या ऐवजी अमोल भासर यांना मी विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं। श्री अमोल भासर यांना विनंती आहे। आजचे व्याख्याते माननीय सुसेन महाराज नाईकवाडे कीर्तनकार व्याख्याते यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं आणि समस्त शिवगावकरांच्या वतीनं स्वागत होत आहे। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय श्री धैर्यशील मोरे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा यांचं स्वागत श्री विशाल यादव यांना विनंती आहे आपण त्यांचं स्वागत करावं। श्री विशाल यादव माननीय श्री धैर्यशील मोरे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। यानंतर असा एक महत्त्वाचं स्वागत की ज्यांच्या आवाजानं या कार्यक्रमाची सुरुवात होते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आणि सीए ज्युनियर कॉलेज सीएचे प्राचार्य श्री बसागरे सरांचं स्वागत मी विनंती करतोय सन्माननीय निशिकांत दादा पाटील यांना की त्यांच्या हस्ते श्री बसागरे सरांचं स्वागत व्हावं। स्वागतम 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 धन्यवाद। एक आगळा वेगळा सत्कार आपण ज्याला म्हणूयात। आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत। माननीय श्री निशिकांतजी भोसले पाटील दादा संस्थापक प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उरून इस्लामपूर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये हे जे रुग्ण होते या गावचे रुग्ण नागनाथ माने सुनील ढेरे यांना अतिशय चांगलं त्या ठिकाणी उपचार झाले आणि ते त्यातून बरे झालेले आहेत। आदरणीय दादांच्या सहकार्यातून त्यांना अतिशय मोफत उपचार मिळालेले आहेत। दादांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत उपचार त्यांना मिळालेले आहेत आणि ते पूर्णपणे बरे झालेले आहेत।
अगदी प्रेमाचा हा सत्कार म्हणूयात. दादांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा दादानी प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी निवास पाटील आमचे भाऊ आहेत, त्यांच्या माध्यमातून या गावाला अतिशय चांगल्या पद्धतीची मदत केलेली आहे आदरणीय दादांनी. धन्यवाद. सर्व पुन्हा रसिक श्रोत्यांचं मी स्वागत करतोय आणि यानंतर मी विनंती करणार आहे प्रास्ताविकासाठी माननीय श्री प्रमोद चव्हाण सर यांना विनंती करतो आपण प्रास्ताविक करावं. अभिनव प्रतिष्ठान आयोजित अभिनव व्याख्यानमाला याचं आजचं 10वं वर्ष आणि यातलं 3रं पुष्प आज संपन्न होत आहे. आणि या निमित्तानं आमच्या खऱ्या अर्थानं आधारस्तंभ असणाऱ्या आमच्या महिला भगिनी यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर शिगावचे सर्व प्रेक्षक, ज्येष्ठ नागरिक सर्वांचं मी ज्यांच्यासाठी आपण हे सगळी व्याख्यानमाला करतोय ते तुम्ही इतका भरभरून प्रतिसाद देत आहात म्हणून आपलं पहिल्यांदा मी या ठिकाणी अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतो. तर या निमित्तानं मला सांगायला आवडेल की 10 वर्षापूर्वी आम्हाला वाटलं काही मित्रांना की आम्ही एडेनेपाणी या ठिकाणी त्याच्यापूर्वी 2 वर्ष बघत होतो की तिथं फार मोठी व्याख्यानमाला संपन्न होते, तर आपल्याही गावात असं व्हायला पाहिजे या अपेक्षेनं या कल्पनेतून आम्ही ही व्याख्यानमाला सुरू केली. आणि मग ही आज ती सुरू केलेली व्याख्यानमाला 10वं वर्ष संपन्न होते. कशी वर्ष लोटली कळालं नाही. आणि मग चांगल्यातली चांगली लोक आपल्या समोर आणावी आणि आपल्या गावातली लोकांच्या कानावर काहीतरी चांगलं पडावं आणि आपल्या गावातली पिढी ही सशक्त असावी, वैचारिक असावी, प्रगल्भ असावी. आणि या भावनेतून सुरू केलेला हा यज्ञ आजही अतिशय उत्तमपणे अव्याहतपणे सुरू आहे. त्यासाठी आमच्या चारित्र्याच्या कर्तृत्वाच्या संविधा आम्ही त्यामध्ये अर्पण करतो आहोत. आणि त्याचमुळं आणि त्याच विश्वासानं आपण सर्व प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहात. हे मला सांगावंसं वाटतं की पहिल्या दिवशी आपण संजय कळमकर सर डॉक्टर यांना आपण समाजात आता सगळीकडं दुःख दिसतं आणि मग लोकांच्या चेहऱ्यावरच्या त्या कपाळावरच्या आठ्या कुठं तर कमी व्हाव्यात म्हणून आपण एक विनोदाचा विषय, विनोदातून चारित्र्य संवर्धन व्हावं यासाठी आपण तो विषय घेतलेला होता. काल जागतिक महिला दिन होता आणि त्या निमित्तानं आईचं महत्व किंवा कुटुंबातल्या अजून काय कुटुंब सावरण्यासाठी काय गरजेच्या गोष्टी सांगता येतील का या दृष्टीने आई कुठे काय करते हा आपण विषय घेतलेला. आणि आजच्या दिवशी आपण सुसेन महाराज नायकवाडे यांचं एक प्रबोधन की ज्यातून घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, की आपली ही कुटुंब संस्कृती, एकत्र कुटुंब संस्कृती म्हणून जगात भारताची ओळख आहे. परदेशामध्ये एकत्र कुटुंब कशाला म्हटलं जातं तर आई आणि वडील एकत्र असतील तर त्यांना एकत्र कुटुंब पद्धती म्हटलं जातं. भारतात मात्र कितीतरी चुलते असे मोठं भरपूर असं कुटुंब असतं आणि ते आपली ओळख होती, पण ते सुद्धा कुठंतरी कमी होताना दिसतंय. आणि म्हणून हे आपल्या समाजाला जो आधुनिकतेच्या नावाखाली काय रोग जडलेला आहे तो दूर व्हावा यासाठी सुद्धा आपण या प्रबोधन मालिकेतून प्रयत्न करतो आहोत. खरं तर आपण ठरवलेलं की 10 वर्षापूर्वी या व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर कधीही आपण राजकीय व्यक्तींना आणणार नाही, पण आम्ही आज जरी दादा इथं दिसत असतील तरी दादांना आम्ही राजकीय म्हणून आणलेलंच नाही. कारण दादाच्या मनाचं दातृत्व काय आहे हे आपल्याला कळावं, एक कृतज्ञतेची भावना म्हणून दादांना आम्ही इथं आणलेलं आहे. की प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून दरवर्षी साधारणतः 40 ते 50 लाख रुपयाची बचत आपल्या शिगावची होते आहे. आत्ताच जे आपले उपचार करून घेतलेले रुग्ण होते 5 लाख रुपये बाहेर त्यांना सांगितलेले होते उपचारासाठी, पण ही लोक अगदी
मोफत निरोगी टणटणीत घरी आली. असे कितीतरी उपचार आपल्याला दादांच्या माध्यमातून होत आहेत. एखादं साधं गावातल्या हॉस्पिटलला जायचं म्हटलं तर लोकांच्या अंगावर काटा मारतोय. 500 रुपयाचं सहज बिल होतं. आणि मोठं हॉस्पिटल म्हटलं तर काय, लोकांचे डोळेच आता पांढरे व्हायला लागलेले आहेत. आणि अशा वेळेला दादांच्या माध्यमातून जो एक हातभार लावला जातोय त्यानं खरंच कुटुंब, ढासळलेले कुटुंब वाचत आहेत असं मला वाटतं. आणि मग अगदी MRI सारखी गोष्ट आहे, ती सुद्धा 10-10, 12-12 हजार रुपयासाठी एवढी महागडी गोष्ट आहे, ती सुद्धा दादांनी अगदी मुक्त करून टाकली. स्कॅनिंग असतील वेगवेगळ्या पद्धतीचे काही होऊ दे, की आता आपल्या लोकांना एक भीती वाटत नाहीये, कारण दादांचा आपल्या पाठीशी हात आहे. आणि म्हणून कुठंतरी कृतज्ञतेची भावना आपल्या शिगावकरांना आहे. आणि म्हणून आम्ही दादांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. त्याचबरोबर शिगावला आपल्याला चांगली एक राजकीय परंपरा आहे. आपल्या गावामध्ये प्रतापराव पाटील पापा आहेत, विश्वासराव पाटील पापा यांनी खूप मोठं कर्तृत्व गाजवलेलं आहे. PT मधाळे आमदार होते. त्याचबरोबर अनेक लोकांनी राजकीय दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या त्या गावाला एक उंचीवर नेऊन ठेवलेलं होतं. आणि त्याच एका पंक्तीमध्ये निवास पाटलासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांची तळमळ बघून दादांनी संधी दिली आणि त्यांना संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्ष केलं. खूप मानाचं आणि खूप एक ताकदीचं पद दादांनी दिलं. हे दिलं त्याच्या अगोदर 1 महिना अगोदर वाळवा तालुका भाजपाचा अध्यक्ष, जी की पार्टी राष्ट्रीय सत्तेत आहे, राज्याच्या सत्तेत आहे, त्याच्या अगोदर 1 महिना दादांनी इतकी मोठी 2 पदं दादांनी निवास पाटलांच्या माध्यमातून आपणाला दिली. आणि या सगळ्याचा कुठंतरी कृतार्थ भाव व्यक्त व्हावा. आणि खरं तर दादा हे राजकीय नाहीतच, दादांना राजकारण येतच नाही असं मी म्हणेल. की दादांच्या मध्ये कोण PA नसतो. आमच्यासारखे मी कितीतरी वेळा दादांना 10-11 वाजता फोन केलेले आहेत, दादा हे काम करावं. जिल्ह्याला जरी एखाद्या तुमच्या MSCBच्या 5-6 सीट आल्या तर आम्ही गावात दादांना फोन करून त्यातल्या 4 आम्ही घेतलेले आहेत. इतकं दादांनी, आणि आमचा शब्द कधीही दादा मागं पडू देत नाहीत, कुठलंही काम सांगावं सामाजिक. आणि मग अशा व्यक्तीचा कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दादांना आम्ही बोलवलेलं होतं. आणि आमच्या शब्दाला मान देऊन दादा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपला फार वेळ न घेता मी पुढचं सूत्रसंचालकांकडे देतोय. धन्यवाद. कर्तृत्वाच्या दातृत्वाच्या गंध फुलाने किती फुलवली उद्याने, किती जणांचे झाले सोने आपल्या परिस्पर्शाने, किती जणांचे झाले सोने आपल्या परिस्पर्शाने. ज्यांच्या परिस्पर्शानं अनेकांचं सोनं झालं, अर्थात जीवनाचं सोनं झालं, अनेकांचे पैशाची बचत झाली, कुटुंब वाचलं, स्वतःचा जीव वाचला, रुग्ण बरे झाले, असे आदरणीय निशिकांतजी दादा, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर म्हणजे ते राजकारण नाही तर समाजकारण करतात हे सरांच्या प्रास्ताविकातून आपल्याला समजलेलं आहे. आणि मी लगेचच दादांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतोय की आपण सुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं, मार्गदर्शन करावं. आदरणीय निशिकांतजी दादा. अभिनव प्रतिष्ठान व्याख्यानमाला सन 2024 वर्ष 10वे. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात ते माननीय श्री सुसेन महाराज नाईकवडे. त्यांचा विषयही अतिशय चांगला आपण दिलेला आहे की जो आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडं आवश्यक आहे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. या विषयावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. असा एक आगळा वेगळा विषय या निमित्तानं त्यांना दिलेला आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य प्रदीप पाटील सर, या ठिकाणी अभिनव प्रतिष्ठानचे सगळे सन्माननीय पदाधिकारी, आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माझे समेत आलेले धैर्यशीलजी मोरे, या ठिकाणी उपस्थित असलेले
आणि या प्रतिष्ठानचे मार्गदर्शक माझे सहकारी निवासबापू पाटील, उत्तम तात्या गावडे, ज्यांनी आता आपल्या सगळ्यांच्या समोर माझ्याबद्दल खूप काही सांगितलं, ते सन्मान्य चव्हाण सर, उपस्थित ज्यांचं सूत्रसंचालन ऐकल्यावर अजून कुठलं मार्गदर्शनाची आवश्यकता असं वाटत नाही, ते बसागरे सर आणि मोठ्या संख्येनं शिगावच्या उपस्थित असलेले सर्व महिला, माता, भगिनी, बंधूंनो, युवक मित्रांनो, खरं तर विषय इतका चांगला आहे की ज्यांना तुम्ही बोलवलंय ते सुसन नायकवडी साहेब. मी मगाशी बसल्या बसल्या त्यांना विचारलं, हे नाव जरा कधी न ऐकलेलं आहे सुसेन. त्यांनी मला त्यांच्या नावाची फोड सांगितली. आपण रामायण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याला रामायणामध्ये श्रीरामाचं युद्ध होतं. त्याला एका बाणानं श्री लक्ष्मण मूर्छित अवस्थेत जातात. मूर्छित अवस्थेत गेल्यानंतर आपल्याला ती आख्यायिका माहित आहे. श्री हनुमान जाऊन ते औषध सगळं आणण्यासाठी एक डोंगरच पर्वतच उचलून आणतात. ते आणल्यानंतर जे औषध देतात ते वैद्य कोण असतात, तर त्यांचं नाव असतं सुसेन वैद्य. तर ते महाराजांचं ते नाव आहे. ते सुसेन हे नाव रामायणापासून आपल्याकडे आलेलं आहे. नाव परिचित नाही, परंतु त्यांचं कर्तबगारी ही परिचित आहे आणि त्याच परंपरेला साजेस असं वक्तृत्व त्यांचं निश्चित करण्याचं मला वाटतं. खरं तर अभिनव प्रतिष्ठानचं 10 वर्ष सलग व्याख्यानाला आयोजित करताय. मला या सगळ्या मुलांच्याकडे पाहिल्यावर आश्चर्य वाटतं. मी एडेनिपारीला आमचे अनेक व्याख्यानाला मला जाता आलं, बोरगावला जाता आलं. महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये माझा प्रवास झालेला आहे. व्याख्यानमाला उत्साहानं सुरू केली जाते, पण त्याच्यामध्ये सातत्य राहत नाही. कारण काही वेळेला राजकारणाचे काही लोक त्यामध्ये येतात, काही वेळेला प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद मिळतो. खर्च कुणी करायचा इथपासून सुरुवात होते, कुणाचा इगाव दुखावला जातो. परंतु ह्या युवकांचं एक मला कौतुक आहे. शिगाव सारख्या गावामध्ये सातत्यपूर्णरित्या 10 वर्ष अशा पद्धतीची व्याख्यानमाला आयोजित करणं आणि तुमच्यासाठी, विशेषतः महिलांच्यासाठी अशा व्याख्यानमालेची जरुरी आहे, गरज आहे. ही गरज ज्यांनी ओळखली त्या अभिनव प्रतिष्ठानच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करावं अशी मी विनंती करतो. आणि तुमचा आदर्श आपल्या तालुक्यामध्ये 105 गाव आहेत. तुमच्या शिगावचा आदर्श 104 गावांनी घ्यावा एवढी प्रार्थनाही इतर गावातल्या सगळ्या युवकांना आणि नेत्यांना मी करतो. तर आपल्याला त्याची जास्त गरज आहे. हा जो विषय त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, मी आपले फक्त 5 मिनिटं येणार आहे. पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण असं ऐकलंय, भिंतीलाही कान असतात, भिंतीलाही कान असतात. आपले पूर्वज सांगायचे. आजच्या पिढीला आपण त्या स्तंभ करतोय, मोठ्यानं बोलू नका, भिंतीला कान असतात. त्याचा अर्थ काय असतो? शेजारचे आपले भाऊबंद ऐकतील असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे ती भिंत बोलते असं कधी कुणाला वाटत नाही. भिंतीला कान असतात, आपलं बोलणं इतरांनी ऐकू नये म्हणून भिंतीला कान असतात असं आपल्याला सातत्यानं सांगितलं गेलं. परंतु आपण थोडासा वेगळा विचार करा. आपण वेगळा यासाठी विचार करा, खरंच ज्या कुटुंबामध्ये आपण राहतोय, ज्या घरामध्ये मंदिर म्हणून आपण वास्तूला त्या संबोधतो, त्या भिंती जर बोलायला लागल्या तर काय काय परिणाम त्या कुटुंबावर, शेजाऱ्यांच्यावर होऊ शकतात. कारण ज्या कुटुंबामध्ये ज्यांना जन्म दिलाय त्या आई वडिलांना आज ह्या भावाकडे 15 दिवस, त्या भावाकडे 15 दिवस, त्या बहिणीकडे 4 दिवस असं ठरवण्याची बैठक असते ती त्या घरात असते. जे घर त्या आई वडिलांनी बांधलेलं असतं, ज्यांनी आपला मुलगा कष्ट करून आपल्या पोटचा घास कमी खाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केला असतात आणि मुलग्याचं लग्न झाल्यानंतर त्या आई वडिलांची वाटणी कशी करावी याच्या चर्चा त्या वास्तूमध्ये होतात. मला खरं सांगा, त्यावेळेला तर त्या भिंती तुमचं सगळं बोलणं ऐकून, भिंतीला कान असतं असं म्हणतात, खरंच जर भिंतीला कान असतील आणि भिंती बोलायला लागल्या
तुमच्या कुटुंबामधल्या सगळ्या चर्चा भाऊबंदाला निश्चित कळतील. भाऊबंद म्हणजे कोण असतात? ही रक्ताची नाती तुम्हाला कधी कळाली नसतील, आपल्या कुणालाच कळलं नाही, या विषयावर कोणी बोलत नाही. कुटुंब व्यवस्था काय आहे हे ज्याची कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाले त्या अमेरिकेला विचारा, ती इंग्लंडला विचारा, ती ऑस्ट्रेलियाला विचारा, ती रशियाला विचारा. या देशामध्ये कुटुंब एकत्र असावं म्हणून सरकार आता पैसे देतंय, एकत्र राहावा, मुलं जन्माला घ्यावा. 50-50 लाख सरकार मदत करते त्या एकत्र येण्यासाठी. कारण कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली की टप्प्याटप्प्यानं ती राजसत्ता, ती देश उद्ध्वस्त व्हायला लागतो. आणि आज हा हिंदुस्थान जो आहे, ज्याला 10,000 वर्षाचा एक ऐतिहासिक असा वारसा आहे, या भारतामध्ये, या हिंदुस्थानामध्ये ही कुटुंब व्यवस्था अनेक लोकांनी परकीय आक्रमण केली. आपलं हिंदुस्थान, इराण हे देश पारशी देश होता, आज 100% मुस्लिम देश झाला. कारण तिथली कुटुंब व्यवस्था कोमकत होती. आपल्या देशावर जवळपास 1500 पेक्षा जास्त वर्ष विविध परकीय आक्रमणाने राज्य केलं, आक्रमण केलं. तुमची कुटुंब व्यवस्था सुदृढ असल्यामुळं तुमची संस्कृती ते तुमच्यापासून हिरावू शकले नाही. म्हणून कुटुंब व्यवस्था बळकट असण्याची गरज आहे. आणि तीच खरं आपली संपत्ती आहे. आई वडिलांची वाटणी करण्यापेक्षा, आई वडिलांच्या संपत्तीचे वारस होण्यापेक्षा, आई वडिलांच्या विचाराचे वारस ज्याला आपण व्हायला सुरू करू, त्याला मला असं वाटतं की अशा व्याख्यानमालेचं आयोजन करणाऱ्या सगळ्या अभिनव प्रतिष्ठानसारख्या कार्यकर्त्यांचं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं ते स्वप्न पूर्ण होईल. कारण विचाराची लढाई विचारावर असली पाहिजे, संस्कृतीची लढाई संस्कृतीबरोबर केली पाहिजे. परंतु वैचारिक अधिष्ठान ज्या दिवशी ज्या देशाचं डळमळीत होतं तो देश लयाला जातो, अशी अनेक उदाहरणे या जगामध्ये आहेत. तुमचं वैचारिक अधिष्ठान हे सदृढ असलं पाहिजे, कायम असलं पाहिजे. याच्यासाठी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या व्याख्यानमालांची आवश्यकता आहे. आणि आज हुसेन महाराज, मला असं वाटतं की या दृष्टीनं आपण आपले विचार या ठिकाणी निश्चितपणे मांडाल. मगाशी प्रकाश हॉस्पिटलचा उल्लेख झाला. 2 उदाहरण, काही रुग्णांनी, इथल्या नागरिकांनी माझ्या सत्कार केला. हा सत्काराला मी पात्र आहे की नाही मला माहिती नाही, पण माझ्या 17व्या वर्षी माझे वडील वारले. 17 वर्षे फारसं कळण्यासारखं नसतं. माझ्या वडिलांची मावशी या गावात होती, त्यांची आई ते 3 वर्षाचे असता वारले. त्यांचं बालपण या शेगावमध्ये गेलेलं आहे. या गावचं मी काहीतरी देणं आहे. तर या गावानं माझ्या वडिलांना आई नसताना आईचं प्रेम दिलं मावशीनं, ही भावना आजही माझ्या मनामध्ये आहे. या शेगावचे सगळे लोक माझ्यासाठी कुटुंब आहे. म्हणून जेवढं काही करता येईल तेवढं या शेगावसाठी मी सातत्यानं करत असतो. ते माझं कर्तव्य आहे या भावनेनं, त्याच्यामध्ये फारसं काही नाही. मगाशी उल्लेख केला, आपण मोफत काय करतोय, मोफत कशासाठी करतोय. ज्याला माझ्या वडिलांना कॅन्सर झाला त्याला 17 वर्ष वय असताना वडील माझे 18 वर्षी वारले. आणि मी ती हॉस्पिटलमधली सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर 17 वर्ष फारसं कळण्यासारखं नसतं. त्या बालमायामध्ये ज्या जखमा झाल्या होत्या, कुठेतरी वाटायचं की आपण ज्या भागामध्ये जन्माला आलोय तिथल्या लोकांसाठी काहीतरी करावं. म्हणून आज 700 बेडचं हॉस्पिटल मी मोफत चालवतो. त्याची कारणं पण वेगळी आहेत. आज MRI जो असतो, सिटी स्कॅन आणि MRI, ते फ्री चालवतो. कशासाठी चालवतो कल्पना आहे तुम्हाला? शिराळचं एक गाव आहे धनगरवाडा. त्या धनगरवाड्यामधली एक माता, आपल्याकडे जशा ह्या गाड्या आहेत 4 व्हीलर, तशी तिकडे कमांडर आहे. ती कमांडर घेऊन सकाळी त्या ठिकाणी आले. मी हॉस्पिटलमध्ये आत निघालो होतो. त्या एका खुर्चीखाली, खुर्चीच्या शेजारी बसल्या होत्या, कारण त्यांना खुर्चीवर बसायला जागा नव्हती. मी विचारलं, आजी तुम्ही का बसलाय? वय वर्ष 72. म्हणजे माझे मिस्टर आजारी आहेत आणि माझा एकुलता एक मुलगा आहे, तो झाडावरून पडलाय आणि 3 महिने झाले बेडवर आहे. तुला का ठेवलंय बेडवर? तर डॉक्टरनी सांगितलं त्याला MRI करायला पाहिजे. मग म्हणलं काय अडचण आहे? दादा आमच्याकडे पैसे नाही. ज्या एकुलत्या एका मुलाला जे आई वडील पैसे नाहीत म्हणून 3 महिने त्या बेडवर झोपवतात आणि आपल्या डोळ्यासमोर त्याच्या वेदना पाहतात. तुम्ही त्या आई वडिलांच्या जागी जाऊन विचार करा, त्यांचं दुःख काय असेल, त्यांना वेदना काय होत असतील. ही दुःख आणि वेदना कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी त्या आजींच्या तिथं बसलो. आजींना म्हणलं किती पैसे खर्च सांगितला?
तर 22,000 रुपये सांगितले. पाड आता दादा 200 रुपये आहेत म्हणले. पण मग इथं कुणी सांगितलं? इथं आमच्या डॉक्टरनी सांगितलं इथं का जावा, इथं झालं तर फुकट होईल, ते एक चांगला माणूस आहे त्याला भेटा म्हणले. नाव काय आहे त्यांचं मला नाव माहित नाही. धनगरवाडा शराळ तालुक्याच्या एका टोकावर आहे. तिथनं कमांडर गाडी घेऊन ती सकाळी 9ला निघाली. 9ला इथं आलेली म्हणजे 6 वाजता निघाली होती. अन्न नाही, पाणी नाही, आपल्या लेकरासाठी ती आलेली होती. मी विचारलं तुम्ही जेवलाय का? नाही. मी जेवण दिलं, सिटी स्कॅन केला. म्हणजे जायला पैसे नाही, जायला पैसे दिले. त्या दिवशी ठरवलं या भागातल्या लोकांसाठी 20-22 हजारचा जो खर्च आहे तो खर्च आपल्याला कमी नाही करता आला, आपल्याला कोणाला मदत नाही करता आली, तर ते 6.5 कोटीचं जे मशीन आहे ते मशीन रुग्णांसाठी आजपासून फ्री करणार. आणि त्यांचं त्या दिवसापासून आपण फ्री केलंय. आज तिथं रोज किमान 25 MRI रोज वेगवेगळ्या तालुक्यातली लोक येतात, फुकट MRI करून जातात, सिटी स्कॅन फुकट, कलर डॉपलर फुकट. हे कशासाठी केलं? हे त्या मातेकडे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं लोकांच्यात अजून गरिबी आहे. आई वडील आपल्या मुलांसाठी ती तुटत असतात आणि त्या मुलाला जर बेडवर 3 महिने पडलेला, त्याच्या सगळ्या अंगाला जखमा झाल्या होत्या 3 महिन्यामध्ये, त्याला ऍडमिट करून दुरुस्त करून पाठवलं. आता दुसरं एक उदाहरण देतो आणि मी आपल्या वाणीला पूर्णविराम देणार आहे. आपल्याच तालुक्यातल्या कोविडच्या काळामध्ये आले तिथं सरपंच. कोविडच्या काळात अनेक पेशंट सगळीकडनं महाराज आले. एक 12-14 वर्षाचा मुलगा एका गाडीहून आला, आजीला आणि आजोबांना घेऊन आला. आजी आणि आजोबा आजारी आहेत म्हणजे कोविडमध्ये, घरातली कुणी सोडायला येणार, स्वतःचा मुलगा सोडायला येणार, सून सोडायला येणार. त्या नातवाला आजीचं आणि आजोबांचं त्रास बघवेना, तो गाडीहून सोडायला आला. आणि त्या हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स सारख्या यायच्या 108 मधून सगळे कोविड पेशंट यायचे. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल होतं. म्हणजे मिनिटामध्ये 6-6 अँब्युलन्स लागायचे. त्या सायरननं तो मुलगा घाबरला आणि आमच्या हॉस्पिटलच्या रस्त्याच्या पलीकडे एक झाड आहे लिंबाचं. त्या झाडाखाली आजी आजोबांना सोडवलं आणि म्हणला मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. आणि तो तसाच माघारी फिरला आणि गेला. पाऊस बारीक बारीक पडत होता. ही रात्रीची 11 वाजताची गोष्ट. त्या झाडाखाली आजोबाजींना सोडला आणि अँब्युलन्स एक 4-4:15 वाजता 108 नंबरची बाहेर पडताना त्यांच्या लाईटमध्ये ते आजी आजोबा तिथे बसलेले दिसले. आजी झोपलेल्या होत्या. त्यांनी फोन करून सांगितलं की इथं कोणीतरी थांबलेला आहे. आमची अँब्युलन्स गेली. त्या आजी आजोबांना हात आणलं. आजींचं ऑक्सिजनचे लेवल 60 पर्यंत आलेली होती. त्यांची जगण्याची शक्यता कमी होती. स्टेज खूप पुढे गेलेली होती. 15 दिवस ऍडमिट होते दोघे नवरा बायको. त्या आजी 3 आठवड्यानंतर एक्सपायर झाल्या. आणि आजोबा, त्या आजोबांना सांगायचं कुणी, हा प्रश्न तयार झाला. आजोबा 1 महिन्यानंतर बरे झाले. डिस्चार्ज केल्यावर विचारलं तिचं लक्ष्मी नाव होतं. लक्ष्मी कुठे आहे आमची? लक्ष्मी कुठे आहे म्हणल्यावर डॉक्टर म्हणले थोडस तुम्ही बरे झाला की मी सांगतो, पलीकडच्या वार्डामध्ये. असं 3 आठवडे त्यांना सांगत आणलं. ज्या दिवशी डिस्चार्ज होते ते खाली आले. मी लक्ष्मीला घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. घरी जाणार नाही म्हणल्यानंतर डॉक्टरांना सांगायला लागलं की त्या गेलेत. त्यांना कोविड हॉस्पिटलला पेशंट घरी पाठवू शकत नव्हतं. आपण मृत्युमुखी पडला तरी तो नगरपालिकेच्या स्मशानभूमीवर जायचा. बॉडी सुद्धा त्यांना बघायला मिळाली नाही. तो दिवस ज्या दिवशी त्या एक्सपायर झाल्या, आजचा 4थं वर्ष आहे, ज्या दिवशी एक्सपायर झाल्या त्या दिवशी ते म्हातारे बुवा गाडीहून येतात. सगळ्या रुग्णांना त्यांच्या कुवतीप्रमाणे कुणाला फळं देतात, कुणाला चॉकलेट देतात, नमस्कार करतात देवाला. त्यांच्या आजी जिथं ऍडमिट होते त्यांच्या मिसेस तिथं त्या बेडला पाया पडतात आणि एकटे परत निघून जातात. हे सलग 4थं वर्ष आहे. हे त्या कोविड हॉस्पिटलमध्ये केलेलं काम होतं. हे तिथं गरजेचं होतं. त्यावेळेला उभा राहणं गरजेचं असतं. ते आजी आजोबा वाचले. त्यांचं आयुष्य बळकट होतं, दोरी ते वाचले, परंतु ते विसरू शकले नाहीत. आपली पत्नी इथं गेलेली आहे. हॉस्पिटल हे आरोग्य सेवेचं मंदिर असतं. त्या मंदिरामध्ये खरंच परमेश्वर असतो. रुग्णसेवा ईश्वर सेवा मानलं जातं. त्याची कारण ते आहे. शेवटचं एक उदाहरण देतो जे आपल्याशी निगडीत आहे, ग्रामीण भागाशी, आणि मी थांबतो. लग्नाला मी एका गेलो. काकाची वाडी म्हणून गाव आहे तुमच्या शेजारी. लग्नाला गेल्यानंतर त्यांची मुलगी एका दुसऱ्या गावामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळाली. 3 मुली त्या माणसाला.
लग्नाला गेल्यावर एक दिवस मला फोन आला, दादा लग्नाला तुम्ही आला होता, फार चांगलं केलं. म्हटलं काय झालं? मुलगीची डिलिव्हरी आहे, 25,000 रुपये खर्च आहे दादा, द्याल का? म्हटलं कुठे ऍडमिट केले? कोल्हापूरच मध्ये केलंय. म्हटलं हिथं आणून माझी व्यवस्था होणार नाही, अजून 2 मुली आहेत. आत्ता कुठं लग्नाच्या खर्चात ना थोडासा बाहेर येतोय, तो पण मुलीचा खर्च आहे. खरंच विचार करा, त्यांना 2-2, 3-3 मुली आहेत. ग्रामीण भागामध्ये आपल्याला उत्पन्नाचं सूत्र कमी आहे. ज्याला एका लग्नामधून ते कर्ज पेटेपर्यंत डिलिव्हरीचा खर्च 25,000-40,000 रुपये. त्या बाबांचं मी ऐकल्यानंतर त्यांना म्हटलं हे 25,000 रुपये घ्या. त्या डॉक्टरला फोन उचलले, एवढ्याच ह्याच्यामध्ये करायचं. दुर्दैवाने त्यांचं सीझर झालं, तो 40,000 परत खर्च केला. त्यांनी जमीन विकली, 12 गुंठ जमीन. परत सांगायला आले, मी जमीन विकली दादा, तुम्ही 25 दिले, तुम्हाला कसं परत मागायचं? म्हटलं काय झालं? 40,000 खर्च आला. त्या दिवशी ठरवलं, जमिनीचा तुकडा आता मौल्यवान झालाय. पूर्वी 100 एकर 50 एकर, आता गुंठ्यात आलोय. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत? म्हणून मी योजना चालू केली, प्रकाश माहेर योजना, ज्यामध्ये सिजेरियन डिलिव्हरी, नॉर्मल डिलिव्हरी, मुलांचं 16 वर्षापर्यंत सगळं लसीकरण आपण फ्री करतो. औषधाचे पैसे सुद्धा तिथे लागत नाही. ते काकाचं वाढीचं. प्रकाश माहेर योजना, मुलाला डिस्चार्ज होताना मुलाचे कपडे, जसं माहेरचं कुटुंब करतं तसे त्या मुलाचे कपडे आणि नामकरण हे आम्हीच तिथं करतो आणि त्यांना घरी पोच करतो आपल्या गाडीने. ही सेवा आपल्याला करायची आहे. अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं हे सगळं सांगण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद करतो. असे व्याख्यान मला सगळीकडे व्हावेत आणि आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळावा एवढी विनंती करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.